पुढचा आठवडा हा पुन्हा पावसाचाच असणार आहे। कोकण किनारपट्टीसह मराठवाडा विदर्भाला इशारा देण्यात आलाय। कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आणि त्याचाच हा परिणाम असेल। बुधवारपर्यंत राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढच्या आठवड्यामधील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। बंगालच्या उपसागरामधील क्षेत्राचं चक्रीवादळामध्ये रूपांतरण होणार असून अरबी समुद्रामधील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे उद्या त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं। मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल, नंतर त्याचा प्रवास छत्तीसगडच्या दिशेने होईल। त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे। सुदर्शन, ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे, खरं तर शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आहोत, पण तरी सुद्धा पाऊस सातत्याने सुरू आहे। पावसाचे काय अपडेट्स सध्या आहेत? हो, हवामान विभागानं जो इशारा दिला होता दिनांक 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली। खरं तर मान्सून हा गेलेला आहे, मात्र परतीच्या पावसामुळे पुन्हा राज्यामध्ये धुमाकूळ पाहायला मिळतोय। काल नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर काल सायंकाळी 7 वाजेपासून तर आज सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता। त्यामुळं कांदा पीक पुन्हा धोक्यात आलंय। कांदा रोपांची आता नवीन लागवड सुरू झाली होती नाशिक जिल्ह्यामध्ये, मात्र हे पीक पाण्यामध्ये आल्यामुळं कांदा रोपं खराब झाली, त्यामुळं कांद्याचं पुढचं पीक चक्र हे धोक्यात आलेलं आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर राज्यामध्ये पुन्हा पुढचा आठवडा देखील हा पावसाचाच असणार आहे। कोकण किनारपट्टीसह मराठवाडा विदर्भाला देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कमी दाबाचा क्षेत्राचा हा सर्व परिणाम पाहायला मिळतोय। बुधवारपर्यंत देखील राज्यात पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचं देखील उद्या चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल असं हवामान विभागानं सतर्क केलं आहे। मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेनं किनाऱ्यावर